गेटिंग स्टार्टेड विथ एक्लिप्स वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. आपण शिकणार आहोत एक्लिप्स मध्ये प्रोजेक्ट आणि क्लास बनवणे, जावा प्रोग्राम लिहिणे, एक्लिप्स मध्ये तो कार्यान्वित करणे. आपण वापरणार आहोत उबुंटू 11.10 एक्लिप्स 3.7. ह्यासाठी आपल्याकडे सिस्टीमवर एक्लिप्स इन्स्टॉल केलेले हवे. नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटवर जा. एक्लिप्स हे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट आहे. ह्या टूलमध्ये जावा प्रोग्राम लिहिता येतो, डिबग आणि कार्यान्वित करता येतो. एक्लिप्स उघडू. Alt F2 दाबा. डायलॉग बॉक्स मध्ये एक्लिप्स टाइप करून एंटर दाबा. वर्कस्पेस लॉन्चर डायलॉग बॉक्स उघडेल. वर्कस्पेस म्हणजे प्रोजेक्टचा डेटा आणि एक्लिप्सच्या फाइल्स जिथे संचित करतात ती जागा. येथे अगोदरच एक डिफॉल्ट लोकेशन आहे. ब्राउझने दुसरी डिरेक्टरी निवडू शकतो. डिफॉल्ट डिरेक्टरी सहित पुढे जाऊ. पुढे जाण्यासाठी ओके क्लिक करा. वेलकम टू एक्लिप्स हे पेज उघडेल. पानाच्या उजव्या कोपऱ्यात वरती वर्कबेंच वर क्लिक करा. हे एक्लिप्स IDE आहे. आता प्रोजेक्ट समाविष्ट करू. फाइल खालील न्यू मधील प्रोजेक्ट सिलेक्ट करा. प्रोजेक्टच्या सूचीतून जावा प्रोजेक्ट निवडा. आपण अनेक ट्युटोरियल्ससाठी जावा प्रोजेक्टचा वापर करणार आहोत. नेक्स्ट क्लिक करा. प्रोजेक्ट नेम मध्ये एक्लिप्स डेमो टाइप करा. यूज डिफॉल्ट लोकेशन कडे लक्ष द्या. हा पर्याय निवडला तर एक्लिप्स डेमो प्रोजेक्ट डेटा हा डिफॉल्ट वर्कस्पेस मध्ये संचित होईल. जर हा निवडलेला नसल्यास ब्राउझने दुसरे लोकेशन निवडता येते. आपण डिफॉल्ट लोकेशन वापरू. विझार्डच्या तळाच्या उजव्या कोपऱ्यात फिनिश वर क्लिक करा. ओपन असोसिएटेड पर्स्पेक्टिव्ह हा डायलॉग बॉक्स उघडेल. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे एक्लिप्स मधील विविध घटकांची रचना. डायलॉग बॉक्स जावा डेव्हलपमेंट साठी सोयीचा पर्स्पेक्टिव्ह सुचवित आहे. रिमेंबर माय डिसिजन सिलेक्ट करून येस निवडा. येथे प्रोजेक्ट बरोबर एक्लिप्स IDE आहे. आता प्रोजेक्ट मध्ये क्लास समाविष्ट करू. प्रोजेक्ट वर राइट क्लिक करून न्यू खालील क्लास सिलेक्ट करा. क्लास नेम मध्ये डेमो क्लास टाइप करा. मॉडिफायर्स मध्ये पब्लिक आणि डिफॉल्ट हे दोन पर्याय आहेत. आपण पब्लिक ठेवू. दुसरा पर्याय नंतरच्या ट्युटोरियल मध्ये बघू. मेथड स्टब्सच्या सूचीतून पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन निवडा. इतर पर्याय पुढील ट्युटोरियल मध्ये बघू. विझार्डच्या उजव्या कोपऱ्यात खाली असलेले फिनिश बटन क्लिक करा. ही आपली क्लास फाइल आहे. येथे अनेक पार्टिशन्स आहेत. त्याला पोर्टलेट्स म्हणतात. पॅकेज एक्सप्लोरर पोर्टलेट हे फाइल ब्राउझर सारखे कार्य करते. एडिटर पोर्टलेट मध्ये आपण कोड लिहितो. आउटलाइन पोर्टलेट आपल्याला प्रोजेक्टची हायरार्की दाखवते. प्रत्येक पोर्टलेटचा आकार बदलता येतो.
त्यास मिनिमाइज बटनाद्वारे मिनिमाइज करता येते. रिस्टोर बटनाद्वारे ते परत आणता येतात. इतर पोर्टलेट्स मिनिमाइज करून एडिटरकडे लक्ष देऊ. एक्लिप्सने आपल्यासाठी येथे आधीच कोड तयार केला आहे. हा कोड आपण क्लास तयार करताना निवडलेल्या पर्यायांवर अवलंबून असतो. येथे प्रिंट स्टेटमेंट समाविष्ट करू. टाइप करा system.out.println in parentheses in quotes hello Eclipse. स्टेटमेंटच्या शेवटी सेमिकोलॉन द्या. फाइल खालील सेव्ह वर क्लिक करून फाइल सेव्ह करा. विकल्पाने तुम्ही Ctrl+S हा शॉर्टकट ही वापरू शकता. प्रोग्राम कार्यान्वित करण्यासाठी एडिटरवर राईट क्लिक करा. रन एएस वर जाऊन जावा ऍप्लिकेशन निवडा. काही प्रिंट झाले तर आउटपुट आपल्याला आउटपुट कन्सोल वर दिसेल. कोड मध्ये अडचण असल्यास प्रॉब्लेम्स पोर्टलेट मध्ये दाखवली जाते. अशा प्रकारे एक्लिप्स मध्ये जावा प्रोग्राम लिहिता आणि कार्यान्वित करता येतात. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. या ट्युटोरियल मध्ये आपण एक्लिप्स मध्ये प्रोजेक्ट बनविणे आणि त्यामध्ये क्लास समाविष्ट करणे तसेच जावा सोर्स कोड लिहिणे आणि एक्लिप्स मध्ये जावा प्रोग्राम कार्यान्वित करणे शिकलो. असाइनमेंट म्हणून डिस्प्ले नावाचे नवे प्रोजेक्ट बनवा. डिस्प्ले प्रोजेक्ट मध्ये वेलकम नावाने क्लास समाविष्ट करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.